प्रफुल्ल पटेलांनी मोदींना घातलेल्या जिरेटोपावरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे। ब्राह्मण महासंघ आणि संभाजी ब्रिगेडचा यावरती आक्षेप बघायला मिळतोय। प्रफुल्ल पटेलांनी गाढव चूक केली असं आनंद दवे म्हणतायत। शिवरायांचा जिरेटोप देऊन अवमान करू नये असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे। महेश तपासे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत, माफ करा। महेश तपासे आपल्या सोबत आहेत। महेशजी, स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये। प्रफुल्ल पटेलांनी मोदींना घातलेल्या जिरेटोपावरून नवा वाद आता निर्माण झालेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप प्रफुल्ल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर घालावा याच्यापेक्षा अपमान महाराष्ट्रात होऊ शकत नाही। ज्या मोदींनी महाराष्ट्रातला उद्योग धंदा व्यवसाय बाहेर काढून नेला, ते त्यांच्या राज्यामध्ये मराठी भाषिकांच्या बद्दल द्वेष निर्माण करतात किंवा निर्माण करण्यामध्ये त्यांचं सरकार रोखू शकत नाही त्यांना, असं म्हणायला पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टीतनं नेमकं काय साध्य करायचंय? महाराष्ट्रामध्ये किती जिरेटोप तुम्ही घातला तरी देखील तुम्हाला 8 ते 10 याच्यावर जागा मिळत नाही महाराष्ट्रात, ही वस्तुस्थिती आहे। प्रफुल्ल पटेलांचं काय, ते काय थेट निवडणुकीत निवडून येऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना मागच्या दरवाज्यातूनच एंट्री घ्यावी लागते। 4 वेळा आमच्याकडनं घेतली, आता परत अजितदादांसोबत भाजपमध्ये गेले, परत एकदा त्यांनी बॅकडोर एंट्री घेतली। त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेलांना टोप्या लावणे, टोप्या घालणे हे कामच आहे तुमचं। बरं, आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील सुद्धा आहेत। उमेशजी, प्रफुल्ल पटेलांनी मोदींना घातलेल्या जिरेटोपावरून नवा वाद निर्माण झालाय, काय तुमची प्रतिक्रिया आहे? मुळातच या विषयामध्ये वाद निर्माण होण्यासारखं आहेच काय? आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक म्हणून माँ जिजाऊंची प्रतीक भेट देणं, छत्रपती संभाजी राजांचं मूर्ती भेट देणं, आपल्या इकडं महात्मा फुलेंची टोपी जी आहे ती सुद्धा बऱ्याच वेळेला, पगडी जी आहे ती बऱ्याच वेळेला या ठिकाणी आल्यानंतर आपण घालतो। पुण्यामध्ये आल्यानंतर आपण पुणेरी पगडी आपण त्या ठिकाणी अनेक मान्यवरांना घालून त्याचा सत्कार करतो। महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहेत, त्यांचा जिरेटोप जो आहे तो आपल्या देशाचे सर्वोच्च प्रमुख असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा त्या ठिकाणी उलट आपण केल्यासारखं ते आहे। आणि आपण त्याच्यामध्ये वाद निर्माण करण्यासारखं आहेच काय? देशाच्या सर्वोच्च प्रमुख ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतात त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देणं किंवा त्यांचा जिरेटोप घालून त्यांचा सत्कार अभिनंदन करणं याच्यामध्ये गैर वाटण्यासारखं आहेच काय? उमेशजी, यावरती ब्राह्मण महासंघ आणि संभाजी ब्रिगेडने सुद्धा आक्षेप घेतलेला आहे आणि तसंच प्रफुल्ल पटेलांनी गाढव चूक केली असं आनंद दवे म्हणतायत। अहो, ते आनंद दवे स्वतः गाढव छाप आहेत, त्यांना समजतंय का काय ते जे काय बोलतायत ते? आज रोजी नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत। ते कुणा एका समाजाचे, एका धर्माचे, एका जातीचे असे नाहीयेत, तर ते देशाचे पंतप्रधान आहेत। ते कुणा एका पक्षाचेही नाहीत, ते सर्वसामान्य भारतीयांचे ते पंतप्रधान आहेत। लोकशाही मार्गाने, संसदीय पद्धतीनं, निवडणुकीच्या मार्गाने ते निवडून येऊन सर्व खासदारांनी एकत्रितरित्या त्यांना देशाचा प्रमुख म्हणून निवडलेला आहे। आणि ते ज्यावेळेला महाराष्ट्रात येतात किंवा आपल्या भागामध्ये येतात त्यावेळेला त्यांचा आदर सत्कार करणं, सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। गाढव चूक म्हणायचं काय कारण आहे? तुम्ही फार शहाणे आहात का? निश्चित उमेशजी, धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली। प्रफुल्ल पटेलांनी जी काय केले ती गाढव चूक आहे असं आम्ही मानतो। छत्रपती शिवाजी राजांचा जिरेटोप हा महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी सन्मान चिन्ह आहे। लोक एकमेकांना आजपर्यंत भेट सुद्धा देत नाही, एवढा मोठा सन्मान त्याच्याविषयी असताना हा जिरेटोप घालण्याची हिंमत कशी झाली प्रफुल्ल पटेलांची? सगळ्यात महत्त्वाचं, एवढा निर्लज्जपणा, एवढी लाशेरी तुमच्यामध्ये काय येते? उद्या भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का, असा संतप्त प्रश्न सुद्धा आमच्या मनात उभा राहिला आहे। आम्ही आमच्या कायदेशीर तज्ञांची भूमिका आज समजून घेत आहोत। जर गुन्हा दाखल होत असेल तर हिंदू महासंघ गुन्हा दाखल करेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी
छत्रपतींचा जिरेटोप त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला। मोदी साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, ते छत्रपती नाहीत। आणि जिरेटोप हा छत्रपतींचा संपूर्ण पोशाख पेहराव घातल्यानंतरच जिरेटोप घातला जातो। छत्रपतींच्या प्रत्येक आभूषणाला हा एक सन्मान आहे। माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा या अगोदर शिंदेशाही पगडी घातलेली होती। त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेलांकडून त्या जिरेटोपाचा अवमान केला गेलाय असं एक शिवप्रेमी म्हणून, संभाजी ब्रिगेडचा एक मावळा म्हणून मला या ठिकाणी वाटतं। छत्रपतींचा अवमान त्या ठिकाणी कुणीही करू नये।